गजरे. आव अरे काय करू राहिली? काय करणार आहे आता? आवरलं घरातलं. हा का? काय करू? काही जगात पावा तर जग काय करत ना आपण काय करतोय. हा, माग ना पुढं दाटवलं गोड. हा, दोघे सारखेच. काय जग नाव ठेवत आपल्याला. आता दवाखाने करू करू तप्पी झालो. बघत वाणी पाहिले. हा, आयुष्य काय गेलं आपलं आयुष्य. बाबा पाहिल्या दसम्या पाहिल्या तरी कुठंच फरक आहे ना. आता त्याला काय करावा? मग तुझ्या आईला तू अशी ना, तुला सांगतो बायको करायला परवाना दिला नाही तो मला. हा, तर कसं आपल्याला एकाच काय झाला म्हणत्या? असतं. बायको करायला परवाना दिला असता खालबात्यात घालून कुटू का? म्हणजे नाही कुटू का मुसळीनी खालबात्यात घालून? कवर मग दत्तक घे ना एखादं. तो भावाचं घे बाबा. कवर दत्त घ्यायचं बायको मग गेल्याची. काय सवतीचा लुगडं बाय वल्लीला नसावा. मी कशी काय सवत करून देईन? अरे मग आता पोरासाठी मग केलं असतं काय का आला? करणार? हा? पण तुला काय अडचण एकटंच खायची सवय लागली. अडचण तुमची. हा हा, काय डॉक्टरना तुमच्यामध्ये दोष काय सांगितलं. काय अडचण डॉक्टरना काय सांगितलं? काय सांगितलं मागच्या त्याला टायमाला? सांगितलं? मोठ्या डॉक्टरनी हा मोठ्या डॉक्टर यांच्यातच प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम? हा, काय प्रॉब्लेम सांगितलं? सांगितलं नाही का त्यांनी तुमच्या भक्तवाणी पाहिले डॉक्टर पाहिले. अरे तू आज प्रॉब्लेम सांगितलं आता. नासाडील्या सांगितलंय. हा खोटं नाही नाही बोलायचं. सांगितलं. हा. मग काही सावती हे बोलत बाय, हा काय डोक्याला ताण. हा? ऑटोमॅटिक मग आता हे समजा पोर सोर वाईना तुम्ही म्हणते दुसरी बायको करायला परमिशन दे. मग आता तुमच्यात दोष आहे आम्हाला माहितीये. आणि मी तुम्हाला म्हणले मग दुसरा नवरा करायची परमिशन द्या. मी इडच राहत. नवरा कस काय परमिशन? मग तो तात्पुरता बोलवी. हा मग हा, तो वाट पोडेल. मग तुमचं कसं फोडीन? या, आईच्या तुमचं कसं अवताराचं. कुटीन? तुमचं कसं खालबात्यात घालून कुटीन? हा मग बायको करायला परमिशन मागतो. हा, अरे जाऊ दे वा, बरं अरे दे. वा. टाकू दान करून कोणाला तरी मग ते आता दान काय? करील नाही तर मायवाल्या भावाचं पोर दत्तक घेईन. बरं, हा मग हम्म? घेऊन जाईल ना. म्हणजे मी नाही घेऊन जाणार. मग मर तसाच. जात मरू दे. तोंडात मुतायला कोणी येणार नाही. मर जायला मग तसाच. तुझे हा, हे बाया. टायमिंगला कोणी येत कोणी येत. म्हणजे मग काय झालं? मा भाषाला काय झालं? असे काला किती लोकांचे मग लोकांचे किती काला मग तो तरी दे बरंच काला काढून. तोंडात मुतायला अरे लायची. मग तो काढून हा? दे. तो दे काढून. आता मी वय कुठं झालं नाही मग. म्हणून राहिले. आता म्हातारा वय झालं ना, आता कवर हा? काढी ती. हा? जवानी तर तुला कवा जोश होता? तो बार माया जिंदगीचं वाटोळ केलं तो. हा ना? तो माझ्या जिंदगीचं वाटोळ केलं. मी दुसरीकडे गेले असते नवरा पाहून तर मला पोरं सोरं झाले असते. हा बरं झालं बरं. तो पायी काय नाही माझी गेली झाली. तवाच काय नाही गेली तू. मी दुसरी केली असते ना. हा? माय अजून कुठे वाट बंद? तुला- अजून तुला- जाऊ शकते. पण तुला माहिती रे मजा आहे ना सगळ्या ताब्यात इस्टेट सगळी. हा? मग जशी त्याच्यामुळे राहिली तू. सुटल्या बाशिंगापासून कष्ट करीत हा. फुकाट थोडी. कष्ट करते ना तू. वा रे वा. आणि डोक्याला आज- ताण नको ते मावल्या. माय डोक्यात विचार चालू आहे. मा काय डोक्यात विचार येईल ते मी करून दाखवेल. हा. कर ना बाबा कर. चल मी चाललो बाहेर. येऊ जाऊ. चांगला मोठा दगड गाड्यामध्ये अटकून आणि मग इरी थोडी मार लागलं तर. पण विचार तोच कर. मी काय आत्महत्या करू? मरायचा विचार मी कर. रे आत्महत्या करणार. घरात कुणी घालायचा विचार जर केला ना तर खालबात्यात घालून कुटील एवढं ध्यानात ते ठरवेल ठेवायचं. बाई मी. मला बी बाई, नावाची मा गजरी बापाची बांधते. इस्टेक आहे. मा बापाचं घर आहे. सगळं मा बापाचं आहे. तू काही मावाली काही ये नाही लगेच म्हणजे सांग ना याला. हे नाही म्हणजे सगळं तो बापाचं आहे. मग तुझ्या इथं नवरा जातो आता काय वावरा? ए, ते आईच्या अवताचा तीच काय नेट बॉल जरा. नाही नाही हा? आजपर्यंत केलं कोणासाठी केलं? हा केलं पाहिजे. मग तू आज बापाचं होतं तर मग तो बापाला आता दुसरी सून करून आणतो काय तू? माय बी बाई काय करायची. कसा करीतो हा. कसा आणि तो पाहते. झालं तो जाईल टपके नका दिले लेकरू बाळ, हा माहिती का? का? तुला पाहिलं का तूच डेकण्याच्या बी गोळ्या? अरे तूच लोक द्यायचं तोच खेळवायची मी रिकामी नाहीये. हा. हा, रिकामी नाहीये. हा? म्हणजे नवरा दान करते आणि पोर सांभाळायला घेते. हे कोणा सांगितलं कोणा शिकवलं? नका डोक्याला ताण देऊ, मी चाललो. तुला जर नाही डेकण्याचं औषध घालील तर मला नावाची गजरी बरं तुला म्हणते. दाखी तुझा हा. आणि मग बासा इडा आणते तो उराव नाचायला. समजलं का? लय गुलक्या टाकीतो. म्हणतो मला दुसरी बायको करायला परमिशन देते ना तुला दुसरी बायको करायला परमिशन. लाज नाही लज्जाला आणि तेल नाही बज्जाला. आता म्हातारपणात याला जवानी आली आणि तरुणपणामध्ये याला जमलं नाही पोरं काढायला. या दवाखान्यात जाय त्याच्यातच दोष, त्या दवाखान्यात जाय त्याच्यातच दोष. एवढा मोठा दवाखाना केला पार मुंबईचा तरी त्याच्यातच दोष दाखवला. आणि खुशाल मला म्हणतो का दुसरी बायको करीन? चालली बडबड. अहो काय डोक्याला ताण दिलाय तुमच्या भावाने काय सांगू तुम्हाला. काय झालं? अहो एवढं आयुष्य गेलं तुम्हाला सांगते. आता माझं वय वाढत चाललं.
आणि आता तुम्ही सांगा जर गंगा बंद झाली तर पोरं कुठून होतील हा बरोबर हा? गंगा बंद झाली तर मासे कशी तयार होती सांगा मग मी याला तेच म्हणू राहिले अरे बाबा तो आताच अडचण सांगितली त्याच नासाडिल्या सांगितल्या एवढा दवाखाना केला तर तो अंगालाच कासरा लावित नाही अंगाला कासराच 100% लागून देत नाही. वहिनी त्याच्यात फॉल्ट असणारच हं? सांगा बरं मी एक चांगल्या घरातली म्हणून नाही तर एबा कोणाचा असून वस्त्रीला बसू मी अजून लय झालं तर 2-3 महिने वाट पाहिन नाही नाही हा नाही त्या नाही मार्गात नको नाही तर मला जो गेम करायचा तो गेम करीलच मी नाही, तुला याच्यावर पोर समजते का म्हणा पोराचं काही विषय नाही मला बी माहिती ना हा, पोर माय एवढ्या बहिणी इकडे तिकडे दिले ते एवढ्यांना बी पोरं झाले त्यांनी वाडा भरावला गोकुळावानी मग? मग मी काही याचा वाडा भरावला नसता काय दिवाळीच्या टायमाला पाहिलं होतं मी पण हाच नास्तिक आहे पाका नाही नाही याच्यातच कमजोरपणा काय ते कमजोरपणा म्हणजे आता तुम्हाला काय सांगू बाबाजी माया जीवाला माहिती हं? तुला माहिती का संगीत यापेक्षा म्हातारी का नाही मग खापक्यात तिला 3 पोर झाले ना हा सांगा बरं हा? मग राजूला वय होतं का नाही हा राजूला वय होतं का नाही हा तरी पोर झाले राजूला मग गोराच टणक होता ना हा गोरे त्या मापाचे नाही 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 आणि हा बडूशी याचा काय आहे का काही अगं ते सुद्धा होते बडवत होती बघा ते सुद्धा बडवले होते पण त्याला मार्ग आहे काहीतरी हा का मग या बडूशीला आहे काय मार्ग मार्ग आहे ना काय हो मार्ग जर केला ना हं, तुला सांगतो जर नाही पोर झालं हं. तर तुला टांगा खालून जाईल पण बरं आपल्या इकडं कोणा केला मला ते सांगा पहिलं अबे, शांती नाही केला तो मार्ग हा बाई राज नाही केला हा संग नाही केला हा हा आणि ती काय नव्हती खाल्ल्याची ती काळीबाई ती म्हातारी वकुळी हा तर बकुळ नाही केला ना बाई मग तो बायांचा मार्ग आहे का बाप्यांचा आहे ते सांगा पहिला नाही नाही तो बाप्याला करायला लावतो पण तो बायला लागू पडतो मार्ग बाप्यांनी करायचा हा. आणि लागू बायांना पडतो हा काय मार्ग आहे हो मला सांगा तर बाई त्यांना बी पोरं झाली हो काय काय बाई देखणे पोरं बाई 2-2-3-3 ते एकीला तर जावळे रावळे झाले बाई शांतीला मग हं काय बोकिंदळची जे बोकिंदळ त्याचं पोरं म्हणे झाले ज्याला शेतीचा परपंचच्या नावाला बायको करा पण तिने एक खड्डी किती काढले 2 काढले राहिल्या का ताण नाही एका खाड्यात तिने 2 पक्ष 2 पक्षी मारले पण तिनं मोकळीच झाली ती ऐक ना हा गोळ्या भेटत त्याला गोळ्या पोरं व्हायच्या हा 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 हे बाया मग तुझ्या नवऱ्या गोळी दिली हं. का पोर झालं समजा गोळी नवऱ्याला द्यायची हम्म. पोर मला होईल तो तुला झोप सुद्धा येऊन देणार नाही झोप पण 100% होईन का बाई हा काय 100% होईन 100% वाहलत पाहिजे म्हण त्याच गोळ्या त्यांनी खाल्या का त्यांच्या नवऱ्यांनी त्याच गोळ्या खाल्ला पहा बाई पण मग तुम्हाला एक सांग का बाबाजी ये हा द्या नाव नाही हा बाबा त्यांना गोळ्या कुठे दिली त्या हा शिरपत राहूनच हा का परपंच वाडा माणसाला बुडू नाही वाढवायचं बुडवायचं नाही राहत मग इथून माग तुम्ही कुठे गेले होते अरे हा भरती झाले होते का तुम्ही मिलिटरीत मला सांगा तुम्ही येतो स्वांग आहे का दड हं? त्यांना खाल्या पाहिजे त्याला मी का तू न खाऊ घालीन या बाय त्याला जर गोळी जर खाली ना हं. त्याला 22 वर्षाची जवानी 22 वर्ष पोर त्या गोळीनं हा याला हा आता ठाण्याला उड्या आणि नव ठाण्याला उड्या आणि म्हणजे आता हा बडूशी तर हा टांग्याचा गोरा होईन का? हा खिलारीच होईल तो आजच्या पाठीने टाका नाही तर बायच्या पाठीने टाका गाडीत करणार तो म्हणले बाहेरच्या पाठीने नका आतल्याच पाठीने टाका पण गाडी झाली पाहिजे 100%. 100% वहिनी नाही पोर झालं ना हं. शिरपात्राव तुला पुढे बरं तू माझं रे त्या बायला जाऊन विचार हा का हा? बरं त्याचं खोटं सांगते का नाही बाई कस काय सांगतील हो ज्याला ज्याला ते खरी सांगणार आहे, ज्याला नाही हा. ज्याला ते खरी सांगणार एकच गोळी द्यायची तुम्ही संगच घेऊन हिंडा त्या का ही गोळी किती आज पॉवरची होती ना हा 5 आज पॉवरची एकच गोळी हा का 5 आज पॉवर वाढत होता तर बाई. इतकी एनर्जी येईल ना हा इतकी एनर्जी येईल हा. तर तू घामत काढ तू डायरेक्ट घामत काढून टाकीन हा हा तू मशीन आता नको पोर नको मला मागाम काढलंय मी काय म्हणाल पोर नको हा कारण ते बरं. पॉवर तेवढा आहे ना हा लय पॉवर जाऊ होईन बरं मग ही म्या खायची का त्याला त्याला द्यायची द्यायची हा का एकच हा? हा एकच गोळी द्यायची हा का म्हणजे किती गोळ्या 4 गोळ्या ना हा 4 दिवस लागा तर गोळ्या द्या सकाळचे द्यायचे का संध्याकाळचे झोपायचं टायमाला थोडी संध्याकाळचे झोपायच्या टायमाला थोडं गालाच दूध घ्यायचं हा आणि गोळी द्यायची ओढ दूध प्यायला लावायचं बर मग पाय काम परफेक्ट चालेल तू मशीन शिरपतरावांना काम केलं पर निवारच केलं या बाय गुण आला तर मला याचे 200 रुपये द्यायची
हा नाही आलं तर नाही द्यायची. yes. येऊ का मग? बरं मग तुम्ही आता गावात चालले का? हा मग जर दिसला आमच्यावाला तो इस्पिक आता घरी पाठवून द्या बरं. नाही मी नाही चालू गावात, मी मला चाललं हा का? येईन तो कुठं झालं, येऊ का मग? हा हा चालेल. बाई पोर नाही सर नाही काही नाही आणि आता हे शिरपत भाऊजींनी तर दिलंय खरी. मी बी आता डोकंच लावते पण त्यांनी मला एकच द्यायला लावली, मी 2 देते. मला घाईच तेवढी झाली तर काय करू म्हणजे पटक्यान पोरं होती. हा गेलाय कुठं अजून येईना बाई, काय डोक्याला ताण झालाय. कुठं खापलाय कुठं नाही. हे बाया जेवली तू? नाही जेवले मी. मला ना बरंच वाटत नाही. काय झाले? नुसता हाता पायाचा घराळा झाला नुसता. हा का? असं ताकदच नाही, अशी जोशच नाही. मला बी नुसतं गळाल्यासारखं झालं. मग या 2 गोळ्या घ्या. कोणत्या? या तो कोण आणले दवाखान्यात? अहो दवाखान्यात Medical मध्ये? हा मग तो तो का? माय नुसतं हात पायांचा गळाटा झाला. तुम्हाला सांगते मला हे टेन्शन सण नाही होत काय नाही. तुम्ही दुसरी बायको करणार म्हणल्यावर लय वाईट वाटलं माझे. मी तर लगेच गेलो होता करायला. काय तू येडपाना करते? म्हणायचं राहते नवरा बायकोचं चालूच राहते. एवढं आयुष्य काढून काय उपयोग झाला मला? मरते जसं होईल तसं होईल. चालले ना दिवस आपले बस. ज्यांना आहे तर त्यांना कोणत्या पालखीत मिळून राहिले. हा हा ना मग बसते ते विचार करीत चालू मग ना हा तुम्ही या 2 गोळ्या घ्या. कमराला तर असे बातच तुला सांगतो ना, एवढं व्यवस्थित इतका दम लागलाय हा काही माप नाही. आणि पाय त्याचे उचला ना. चला मग मध्ये चला 2 गोळ्या घ्या एवढ्या बरं वाटेल तुमच्या मला जीवाला. ना झोपायचंय खरं. हा चला मला ना जरा काय ही तुम्ही नाही फ्रीज मध्ये ठेवायला लावली होती हा, हा. बाटली घ्या पिऊन. हा हाय 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 तिकडे नेली होती मागा मी पाणी प्यायला. हे काय रे कपड्याला ते राहू द्या बाई. हाय 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 हा घ्या आवरा. पाणी आणलंय ना. मग हे काय हाय. हा, कसं आता काय घासलेट भाजी सुटली तुम्हाला? नाही ग काय झाले सकाळपासून. जात्या का राहत्या? काय होईल तेव्हा आता. या बाबा आता मी ना आराम करतो. हा मग नंतर जेवतो. हा झोपा. हं. ही बाटली की ना हा गोळ्या ठुल्या का जपून? तो राहू दे. हा त्या काम येणार आहे परत. हे बाबा. संध्याकाळी घ्यायचे आहे तुम्हाला. परत हा हा, या, हो. ए बाबा नाही ग वाटत आहे का बरं? लगेच कस काय ग तूप खाल्या रूप येतं का? नाही काय होऊ राहिलं का काही येडन वाकड? अजून कस काय होईल? नाही अजून कसं काय होईल? काय वाटत का नाही? हा ग आता पायाला थोडस ना बरं वाटायला लागलं. आता थोडस ये ना इकडं. हा इकडे ना तू तिकडे ये. जवळ ये ना ग. गोळी का गोळीचा असर चालू झाला वाटत. सर इकडं. हा? हे बाबा काय हो? काय वर सुटले? आता नाही सोडी तुला मी. हा? आता नाही सोडी. अरे बाबा अरे बाबा काय हो झालं? हाय हा मला लई इंटरेस्ट आलाय ना आता. मी काय करू? हा मी काय करू? मग कोण करीन? हा वाचन नाही मला. नाही नाही काय वर सुटले? जोरच नाही राहिला. का बरं? खोळखोळा झाला. उळकुळा झाला. हा अगोदर लय वालते एमर्जन्सी. मग आता हा पक्ष ते झालं गार पडले हात पाय. बाबू काय हो? हा ये बाया अहो याला तर काहीच नाही. काय तमाशा आहे बाई, याला तर काहीच झालं नाही गोळ्यांनी. याची तर उलट धडधड वाढली. अय अय आव उठा ना. अय आव काय काय अय हे बाया काय करू गा आता? हा गेला का काय? उकडतो का काय? हा काय बाय तमाशा. हे बाय डोळे तर फार कपरीत गेले. आय बाय काय तमाशा झाला का आता?
याला तुम्ही असं एकनाचं औषध घालणार होते शिरपतराव ना तर बिन बोलताच खरूच घालावली. अहो मी काय म्हणते, अहो तुम्हाला लागलं तर दुसरी बायको करायला परमिशन देते ना. आ हे बाई आता काय करू ग. अहो लागलं तर दुसरी बायको करा, अहो उठा ना. हा हॅलो. हॅलो. अहो म्हणलं बाबाजी तुम्ही येऊन जा लवकर. हा काय तमाशा झालाय पाहण्याची नुसती दुखदुखी चालू आहे बाई. माझा जीव घाबरा झाला काय सांगू. येतो 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 ठेव. पोरं व्हायच्याच अगोदर महाराजा गेला का काय पाहायला या तुम्ही लवकर. ए आहो उठा ना. आय काय करू बाई. बाबूराव. बाबा, बाबूराव. काय खरं नाही राहिलं. एक कप गेलं. गोळ्या घेतल्यापासून तुम्ही एक सांगितली मी 2 दिले. हा का? हा ना. एका गुळीला लय पावर येते. पण या 2 गोळींनी ते फक्त म्हणे आवर 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 लवकर आवर लवकर आवर. एका गुळीत 500 आज पावर आहे आणि ये त्याला 1000 आज पावर. हा ना. डॉक्टरला बोलावं लागेल. हा ना ते पण नुसती पण तुला दुखदुखी एकच चालू. गुळी द्यायला लावली ती नाही का? अहो पण तुम्ही म्हणले खाली लय गरम होईल, ते खाली नाही गरम झालं पण वर फक्त नाही, गार नाही, पडले हात पाय त्याचे. एकच गुळी लागायची. हा का डॉक्टरला फोन करू का? करा बरं. नाही तर ये हा करी कुकलं घेत. हा मग तू पोराची आयस राहून जाईल. तुला बाकी मजा मारते पण तुला पोर नाही काढता येणार. हा ना बाई. हा मजेने मारता, मजाला काही नाही. हॅलो. हा कुठे मॅडम तुम्ही? मी काय म्हणतो ऐका ना, गजराबाच्या घरी येऊन जा ना अर्जंट थोडं. हा अहो या ना लवकर या ना. हागत असले तिकडे धुवायला या म्हणावा पण लवकर या बाई. हात वाला हागत आहे ते धुवायला पाय इडच टाकायला. इडच या. हा हा, लवकर या लवकर या. येऊन राहिले ती म्हणा आमची गाडी बाहेर झाली थोडी. हं. तिथे मी जातो माझ्या गाडी. तिच्या काही तंगड्यांवर बाम गोळा पडला का तिला म्हणा चालत ये ना. हं? का मानावरा घाली भीती का काय. मी गाडी जातो तिच्या पट्टे घेऊन. हा जा घेऊन या पटकन. आत्तावर याला ना वाऱ्या बिऱ्या बस. वार घालू का. नाही तर करी कुकतावर. नाही नाही बाबूराव आओ उठा ना. आओ उठा. ओ बाबूराव काय करू. बाबूराव आओ उठा ना. बाबूराव अहो बाबूराव तुम्ही गेले का. अजून जागेचे बाई रूम जाणार काही. आओ उठा ना. उठताच ना. उठता येईना. तोंड वाकडं झालं का काय. आओ उठा ना. बाबूराव मग आता पार आवाज बसला बाई काय करू. काय दिलं तुम्ही यांना? मॅडम काय सांगू तुम्हाला. श्वास चालू आहे. मॅडम या बाई या गोळ्या दिल्या बाई. मी म्हणले लय लवकर पोरवती तर पोरवाईच्या आतच बाप गेला या गोळ्या पोरांचा. कोणी दिल्या तुम्हाला? मला शिरपतरावने दिल्या. शिरपतराव किती दिल्याच्या तुम्ही गोळ्या? ते म्हणले एकच दे. मी म्हणले मला गाय झाली ती पोरं काढायची. मी 2 दिल्या. धरा गोळ्या तुमच्याकडे ठेवा. हं. मी खाऊ का आता. नाही ऐका, तुम्ही पेशंटला विचारलं डायरेक्ट गोळ्या दिल्या. हा त्या गोळ्या आहे बरोबर आहे, पण याची तुम्ही एकच द्यायची होती. तुम्ही त्यांना त्या गोळ्या जास्त दिलाय, त्याच्यामुळे तुमचं पेशंट वाचतं काही गॅरंटी नाही. अहो शिरपत भाऊजी म्हणले मॅडम तुम्हाला काय सांगू. तुमचं पेशंट वाचणार नाही. जर वाचलं तर हं. शक्यतो ते असं कोमातच राहील. हो मॅडम आज नाही काय पण मग त्याच्याकडून मला काही काम करून घेता येईन का जरी नाही. कोमात राहिला तरी. उठणारच नाही तर काय काम करणार आहे, अशीच बॉडी पडेल राहील. मग बाई उठायसाठी तर गोळ्या दिल्या होत्या. तो तर झोपला. मॅडम तुम्ही काय नका देऊ त्या काय. आता मी काय करणार? तुम्ही त्यांना देताना विचारायचं ना मला एकदा. अरे नाही तिला एकच गोळी द्यायला लावली तिने दिली डबल गोळी. नाही शक्यतो आता उठणारच नाही बेडवरून, असंच पडेल राहते. नाही असं नका हो. हो तिला पोरं दिली असे. पोराच्या अपेक्षा आहे हो मॅडम. नाही पोराला मी करीन सहकार्य पण हरा खांदरी पाहिजे. हा. हरा मग तो खांदरी पाहिजे ना. तवर जगला पाहिजे ना. हा पोरं जगल पण असंच पडून राहतील बेडवर. म्हणजे हा वाऱ्याचाच अपकार झाला का हा, यांना. तसंच समजा. हं. घर म्हणून राखा असताना हा अरे आपला कार्यक्रम चालेल मी तुला पोरं काढून काय लावली? शिरपत भाऊजी तुम्हाला एक सांग नेमकी का. बायको यांची का तुमची? नाही, ती- ती- ती. अहो मॅडम
बाबूरावची लय इच्छा होती हो बाप बनूनच मारायचं. मेले नाही ते जिवंत आहे, श्वास चालू आहे त्यांचा. पण त्यांची आता एकदा धरणीला माणूस पडल्यावर त्याची गॅरंटी राहते का? तर त्यांच्या डोळ्यात एकच तरी मला दिवस जरी राहिले तरी लय चांगलं मॅडम, काम आहे. तिची चड्डी सोडू का? अहो काय बोलताय मग तुम्ही? तुम्हाला सुई द्यायला लागेल टिंगराला. नाही सुई ते रिपेअर होतील. हा. राहू दे एखादा महिना असेच पडतील पण होईल रिपेअर. हा का? तुम्ही आता उपचार जे केले ना घरी बसून याच्या पुढे करू नका. यांनी सांगितलं अहो होतं काय बाई. करताय काय आम्ही चुकीचं एकच आहे? गोळी खायला लावली माय काय चुक आहे? एक गोळी का ती 2 गोळ्या दिलेल्या आहे? नाही बाई, अहो ती मॅडम दिल्या. मी 2 गोळ्या अशा दिल्या त्यांना. असा माणूस गिळलं 2-4 भाकरी आसाडितो त्याला. पोरांचं टेन्शन नाही, बायकोचं टेन्शन नाही, काही नाही. एकदा का त्यांना गिळलं का डराडर घोरवतो. आता नाही उठा तुमचं कधी पेशंट. तुम्हाला सांगते मला असं बॉट नाही लावितो असं. पोरं कशी होणार आहे मग? मग आता मी करते बराबर, कोणाचं असून वस्त्रीला बसू, फक्त तो मला जागवायचा आहे तवर. पोरं असतं का? हा पोरं होस. नाही होईल ते रिपेअर पण मग बघा तुम्ही गोळ्या दिलाय असेच बेडवरच पडून राहणार आहे. बोलतील चालतील पण बेडवरच पडून राहतील. हा भले मी त्याच्या डोळ्यात एकच काही गोष्टी करीन, तो नाही विषय काही. अ, ते गोळ्यांचा पावर आहे. पण असला कसा पावर मग तुमची तो बायको मला इकडे? म्हणत होता बाई मला दुसरी बायको करायची, दुसरी बायको तर बाजूला. अहो, मी डॉक्टर समजताय का? हे असलं कसं पेशंट आहे? ते स्वप्नात. नाही हे पेशंट राहू द्या असंच. भले गोळ्या दिल्या तर दिल्या. अरे तो अब गोळा बसला का काय त्या मॅडमला वडी, तो मला आवड ना पोरं तुमची बायको काढायची इथं ना आहे. बाबा. मॅडमला पोरं काढतो. तेच ना नका बाई. मला आहे माझा नवरा आहे माझी मुलं आहे. पण तुम्ही पेशंटची काळजी घ्या. काळजी ओ! तर घेतेच आहे. तुम्हाला दिसतात नाही का फरक? तुमची बायको ही आहे. सांगा जरा हे पेशंट. तो आता असंच करतो. शिरपत भाऊजी तिथे उभे राहिले तर त्यांना असं करायचं. पावर वेगळा सांगा झाला, आता. जास्तच झाला मॅडम तुम्ही वाटतं. इकडून वा. तो पाहू मला करतो काय. हा, पावर पहा जास्तच ना आता झालंय. तुम्ही. हा? काय बाई अवघड तमाशा आहे त्या बाई. काय धरून वडीतो काय नो आता. दे तिला पोरं काढीन मी. तो म्हणतो पोरं तिला- भेटणार. तो म्हणतो असं तिला पोरं काढून दे म्हणून काढतो काय अडचण हा का काढी बाई किती काढू? चांगला होता तेव्हा काही नाही म्हणला हा का कोणाची बी काढ म्हणून. हा. आता पा कसा इतक्या दिवसांनी मी घरी भरवलं असतं. हाय ना. जाऊ द्या आता तुम्ही पोरं म्हणजे दाखवाच त्यांना बरं का पोरं. हा नाही. खरं नाही वाटत म्हणतो. नाही चालतं. आता मी पहिल्या माणसात नव्हतो ना, आता तर फारच तुम्ही सिलिप केला म्हणतो. बरे मी घालू का मॅडम येऊन? हा मॅडमला नेऊन घाला पण बाबाजी परत घरी या. आता मी रोज घरी सकाळ हा येतो संध्याकाळी. हा काळजी हा. घ्या पेशंटची. हा येत जात जाय हा. म्हणतो. येत जात जाय. हा येत चला जा. सोडा मला. हा चल. येत जात जाय. आवाज बसला का काय तुमचा? येते मी मळ्यात जाऊन. ओय मळ्यात जाऊन येते. हा आता ना शिरपतरावकूनच येते पोरं काढून. मग काय नाव नवऱ्याचं आणि पोर सोयऱ्याचं बराबर करते आता.